स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण आजचा स्वामी संदेश जीवनाचा खऱ्या अर्थाने अर्थ सांगून जाणारा आहे आणि ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजला त्याच्यावर स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्हालाही असं वाटतं की स्वामींची कृपा तुमच्यावर व्हावी, तर निश्चितच आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आजचा संदेश जाणून घेण्यासाठी एक छोटंसं काम करा. तुमच्यासमोर जे 2 अंक दिसत आहे त्या 2 अंकांपैकी एक अंकाची निवड करा आणि संदेश काय आहे ते जाणून घ्या. तर बघा, तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर ज्यांनी 444 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे जिथे तुझी कदर नाही तिथे कधीच जायचं नाही आणि जे तुला पचत नाही ते कधीच खायचं नाही. जिथे तुझी कदर नाही तिथे कधीच जायचं नाही आणि जे तुला पचतच नाही ते कधीही खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावरही राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरून गेले त्यांचा विचार करून त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र मानायचं नाही. अन्यायाविरुद्ध लढताना कधीच कोणाला घाबरायचं नाही. तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना जीवलगांची साथ कधीही सोडायची नाही आणि जे वेळोवेळी तुझा विश्वासघात करतात त्यांच्यावर पुन्हा विश्वास मात्र कधीही ठेवायचा नाही. त्यांच्यावर पुन्हा विश्वास मात्र कधीही ठेवायचा नाही. अरे धन दौलत गाडी बंगला कितीही असलं ना तरीही त्याचा गर्व कधीच करायचा नाही. आयुष्य हे सुख आणि दुःखांचं आणि मुख्य म्हणजे संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. नेहमी स्वतःच्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ अशी येते ना की तुला मागण्यासाठी तुझ्याकडे काहीच उरत नाही. सुख आणि दुःख हे कर्मानुसार मिळत असतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी कधीच कुठलाही संबंध नसतो. कारण रडणारा म्हटलं ना तर महालातही रडतो आणि हसणारा म्हटलं तर झोपडीतही असतो. म्हणून तू फक्त आनंदात जगायला शिक आणि हो, जशास तसं वागायला शिक. जशास तसं वागायचं याचा अर्थ प्रत्येकाशी वादविवाद करत बसायचं आणि प्रत्येकाला प्रत्युत्तर करायचं असा त्याचा अर्थ नाही. तर त्याचा सरळ सरळ असा अर्थ की जो तुझ्यासाठी धावून येतो त्याच्यासाठी तू देखील धावून जायचं. पण जो सदैव तुझा विश्वासघात करतो, सदैव तुझा अपमान करतो आणि मुख्य म्हणजे जो तुला कमी लेखतो, अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा अशा लोकांपासून 4 हात लांब राहायचं आणि स्वतःचं आयुष्य आनंदात जगायचं. अरे अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आणि यांना प्रतिउत्तर करून स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ तू आमच्या सानिध्यात रमायला दे. जेव्हा तू आमच्या सानिध्यात रमतो, आमची सेवा करतो आणि स्वतःचे कष्ट प्रामाणिकपणे करतो, तेव्हा निश्चितच तुला जे हवं आहे ते मिळतं आणि जे तुझ्या नशिबात नाही ते देखील तुझ्यापर्यंत घेऊन येण्याचं काम तुझी ही सेवाच करत असते. म्हणून सेवेला कधीही अंतर देऊ नको. जो सेवा करतो त्याला मेवा नक्कीच मिळतो. हे आयुष्य जगत असताना, सुखादुःखाचा सामना करत असताना जेव्हा तू आमचं नाम घेऊन चालायला शिकतो ना तेव्हा आम्ही देखील तुझा हात पकडतो आणि तुझ्या प्रत्येक खडतर प्रवासात आम्हीच तुला मदतही करतो. अरे आम्ही आमच्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही. आमचा भक्त जेव्हा मनापासून आम्हाला हाक मारतो तेव्हा त्याच्या हाकेला साथ घालण्याचं काम आम्ही नक्कीच करतो. आमच्या भक्तांसाठी आम्ही सदैव धावून जातो. फक्त आमच्या भक्तांनी ठेवलेला जो विश्वास आहे तो देखील पूर्णपणे असायला लागतो. कारण हा जो विश्वास आहे ना तो वाईट काळात डगमगतो. थोडासा वाईट काळ आला, थोडेसे दुःखाचे प्रसंग आले की आमच्या भक्ताचा आमच्यावरचा विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. पण तुला असं होऊ द्यायचं नाही. खडतर प्रवासात, संकटाच्या काळात आणि मुख्य म्हणजे संघर्षाच्या वेळेस आमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नको. डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या वाईट परिस्थितीला सांग की परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्या परिस्थितीतून बाहेर काढणारा जो ब्रह्मांड नायक आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि तो तुला या परिस्थितीतून बाहेर नक्कीच काढेल. आणि जेव्हा अशा प्रकारचा विश्वास तू आमच्यावर दाखवतो तेव्हा आम्हालाही तुला सांगताना आनंद वाटतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 222 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात की अरे, मनुष्य म्हणून जन्माला आला आहेस तर सुखाने आयुष्य जगावं. काल तुझ्या बरोबर काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या तुला काय घडवायचं, कसं जगायचं याचा विचार कर. कारण जे झालं ते होऊन गेलं, ते तू कधीच बदलू शकत नाही. पण उद्याचा दिवस अजूनही तुझ्या हातात आहे. आजचा दिवस तुझ्या समोर आहे. म्हणून आजचा दिवस आनंदाने जग. आजच्या दिवसात प्रयत्न कर आणि मग उद्याच्या दिवसासाठी एक सुंदर स्वप्न पहा. ते स्वप्न जर तुला पाहायचं असेल तर तुला आजच्या दिवशी मेहनत ही करावीच लागेल. आयुष्य गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवण्यासाठी आहे. अशा ठिकाणी तू कधीही बसू नको ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण तू उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुझ्याबद्दलची होत असते आणि हे तुला ठाऊकच नसतं. म्हणून अशा लोकांमध्ये तासनतास वेळ घालवण्यापेक्षा तो जो वेळ आहे तो तू आमचं नामस्मरण करण्यात घालव. जेव्हा तू आमचं नामस्मरण करतो ना, तेव्हा तुला अशा लोकांसमोर हात जोडण्याची गरज पडणार नाही, कुणाचेही पाय धरण्याची गरज पडणार नाही. कारण तुझ्यासाठी आम्ही असणार आहोत. इतरांकडे मदत मागण्यापेक्षा तू आमच्या समोर येऊन फक्त आमचं नाम जपत राहा. तुला पुन्हा कधीच कोणाकडे मदत मागावी लागणार नाही. प्रेम आणि विश्वास स्वतःवर आणि या स्वामींवर ठेव. इतरांकडून अपेक्षा केली तर ती अपेक्षा तुझी कधीही पूर्ण होणार नाही. अरे, तुझं हळवं मन इथे तिथे घेऊन फिरत जाऊ नको. कारण त्या हळव्या मनाला ओरबडणारे तुला हजारो भेटतील. त्याचा फायदा उचलून घेणारे देखील तुला लाखो भेटतील. म्हणून प्रत्येकासमोर तुझं दुःख मांडण्यापेक्षा तुझं दुःख तू फक्त आमच्यासमोर येऊन मांड. कारण काही जण तुझ्या भावनांचा खून करून असुरी मजा लुटण्यासाठी वाट पाहत असतात. म्हणून थोडा व्यावहारिक हो. पण हा व्यावहारिकपणा कुणाला फसवण्यासाठी नको करू. तर तुझी कुणाकडून फसवणूक होऊ नये याकरिता तुझ्यामध्ये हा व्यावहारिकपणा आण. पण इतरांच्या भावनांची तू देखील खेळू नको. इतरांच्या परिस्थितीचा फायदा तू देखील उचलू नको. कुणाच्या कष्टाचं लुबाडू नको आणि कुणाच्या मेहनतीचं हिसकावून घेऊ नको. जेव्हा तुझी नीतिमत्ता स्वच्छ असेल तेव्हाच तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी येत असते. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आमच्याशीही प्रामाणिक राहा. कारण जेव्हा तू आमच्याकडे येतो तेव्हा तू कसा असतो हे आम्ही पाहतोच, पण जेव्हा तू आमच्याकडे पाठ फिरवतो आणि त्यानंतर कसा वागतो हे देखील आम्ही पाहतो. म्हणून तुझ्यावर ह्या ब्रह्मांड नायकाची नजर सदैव आहे. इतकं लक्षात ठेवून जरी तू कर्म केलं तरीही तुझ्या आयुष्याची जबाबदारी हा ब्रह्मांड नायकच उचलणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेव, जैसे कर्म तैसे फळ प्राप्त होणारच आहे. म्हणून कर्म शुद्ध ठेव. जेव्हा तुझे कर्म शुद्ध असतील, तुझं आचरण शुद्ध असेल आणि मुख्य म्हणजे तुझा हेतू स्वच्छ असेल, निर्मळ असेल, तर तुझी ही स्वामी माऊली देखील तुला सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कोणता अंक निवडला होता हे देखील सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.